अविनाश कुपटे आणि पूनम पवार यांच्याकडून गारगोटी परिसरात बेकायदेशीर खाजगी सावकारी सुरू आहे। गेल्या 2 वर्षांपासून त्यांच्याकडून प्रचंड आर्थिक पिळवणूक आणि फसवणूक झाली। त्यांच्या विरोधात तक्रार करूनही भुदरगड पोलीस कुपटे पवार यांच्यावर कारवाई करण्यास टाळाटाळ करत आहेत असा आरोप सुनीता यादव यांनी केला। आपल्यावरील अन्यायाला वाचा फोडण्यासाठी 15 जुलै रोजी सकाळी 11 वाजता पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा इशारा देण्यात आला। गारगोटीमध्ये राहणाऱ्या सुनीता यादव यांचा साबण निर्मिती आणि लाकूड विक्रीचा व्यवसाय आहे। त्यासाठी त्यांनी सन 2023 मध्ये गारगोटीमधील अविनाश कुपटे यांच्यासह त्यांच्या परिवारातील सदस्य पूनम पवार यांच्याकडून दरमहा 10% व्याजानं कर्ज घेतलं। कुपटे यांच्याकडून 19 लाख रुपयांचं कर्ज घेतलं होतं। आज अखेर 27,55,000 रुपयांची परतफेड केली आहे, तर पूनम पवार यांच्याकडून 15,67,000 इतकी रक्कम कर्ज रूपानं घेऊन 22,33,000 रुपये परतफेड केली आहे। तरीही कुपटे परिवाराकडून छळ होत असल्याची तक्रार सुनीता यादव यांनी केली। तसंच 25 ते 30 लाख रुपये किमतीचं राहतं घर आपल्या नावावर करून देण्यासंबंधी दडपण आणलं जातंय, असं सुनीता आणि श्रीकांत यादव या दाम्पत्यानं पत्रकार परिषदेत सांगितलं। कुपटे परिवार एका मंत्र्याशी संबंधित असल्यानं त्यांच्यावर कारवाई करण्यास पोलीस टाळाटाळ करत आहेत असा आरोपही सुनीता यादव यांनी केला। तसंच पोलिसांच्या निष्क्रियतेविरोधात 15 जुलै रोजी सकाळी 11 वाजता कोल्हापुरातील पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा इशारा सुनीता यादव यांनी दिलाय। अविनाश कुपटे, विलास कुपटे, शोभा कुपटे, अमृता कुपटे आणि रवींद्र कुपटे आणि पूनम शरद पवार यांच्याकडून पैसे घेतले होते 19 लाख रुपये। 19 लाखाचे मी 31 लाख रुपये त्यांना दिलेले आहेत, ऑनलाईन केलेले आहेत। मग मी 9/5/2025 रोजी एसपीआरटीने जाऊन तक्रार केली की मला न्याय मिळाले म्हणून। न्याय मिळाला तिथे नंतर आले 9/5/2006ला पण 2025ला पण तक्रार केली का माझं न्याय तक्रार काय घ्याय नाहीत। दादा फिरत पोलीस आमच्यावर दबाव आणणार आहेत, तरी पण काय घ्याय नाही। उद्या मी 15 तारखेला आत्मदहन करण्याचा इशारा दिलेला आहे। कुपटे पवार परिवाराकडे खाजगी सावकारी करण्याचा अधिकृत परवाना नाही, त्यामुळे त्यांच्या विरोधात कारवाई होईपर्यंत आपली लढाई सुरूच राहील असंही सुनीता यांनी स्पष्ट केलं।